तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी ने बताया कि विंटर 2025 की सभी परीक्षाओं के परिणाम घोषित कर दिए गए हैं। इन परीक्षाओं में 3,17,000 से ज्यादा छात्र शामिल हुए थे। वहीं समर 2026 परीक्षाओं के समय पर और बिना त्रुटि के पूरा करने के लिए विश्वविद्यालय ने वॉर रूम बनाया है। यूनिवर्सिटी के अनुसार समर 2026 की कुल 1054 परीक्षाओं में से 944 का टाइम टेबल जारी हो चुका है और 261 परीक्षाएं पूरी हो चुकी है। जल्द ही 22 परीक्षाओं के परिणाम घोषित किए जाएंगे। असं वेगवेगळे कारण त्याच्यात घडत गेले, पण मला असं म्हणायचं आहे की आता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे। जर काही निकाल दर्शवण्यात चुका झाल्या असतील तर त्या ताबडतोब रेक्टिफाय करून देण्यात आलेल्या आहे। चुकीचा निकाल लागल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं नाही आहे आणि ते विद्यापीठ कधी होऊ देणार नाही। आता सुद्धा उन्हाळी परीक्षांबद्दल काहीही संभ्रम नाही आहे। उन्हाळी परीक्षा देखील आपल्या वेळेवरच सुरू झालेल्या आहेत आणि आपली पहिली परीक्षा उन्हाळी 20 एप्रिल पासून सुरू झाली आणि 10 जुलैपर्यंत आपले सगळ्या परीक्षा संपतील। त्याच्यातही काही परीक्षा आपल्याला पोस्टपोन करायला लागल्या। ते काही विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनामध्ये काही प्रॉब्लेम होता म्हणून नाही, पण आपल्याला अशी विनंती करण्यात आली, जसं फॉर एक्झाम्पल लॉचे पेपर्स आम्हाला पुढे ढकलण्यात आले, कारण आम्हाला विद्यार्थ्यांकडनं अशी विनंती करण्यात आली की त्यांना अतिशय कमी वेळ प्रिपरेशनसाठी मिळतोय आणि त्या अनुषंगाने आम्ही लॉच्या फॅकल्टीकडनं समजून घेतलं की कुठल्या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी यांना साधारण किती वेळ द्यायला हवा आणि साधारण किती आपण पोस्टपोन करायला हवं आणि त्या अनुषंगाने आपण 8-10 दिवसांनी काही परीक्षा पोस्टपोन केल्या। बट दॅट हॅज नथिंग टू डू विथ द बॅड प्लॅनिंग ऑफ युनिव्हर्सिटी। इट इज ओनली इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड अपॉन द रिक्वेस्ट ऑफ द स्टुडंट, ज्याला आपण मान्य केलं। आणि आता आपण आपल्या विद्यापीठात एक चांगल्या कॉन्फिगरेशनचा हाय एंड सर्व्हर आपण प्रोक्युअर करणार आहोत, जेणेकरून हा सगळा आपल्या विद्यार्थ्यांचा डेटा आपल्या सर्व्हरवर राहील। म्हणजे आपली कुठल्याही कंपनीवर आपल्याला अवलंबून राहायला लागणार नाही डेटा ट्रान्सफरसाठी। ती काळजी आम्ही घेतोय। त्याच्यासाठी आमचं बजेटरी ॲलोकेशन पण झालेलं आहे। त्याची टेंडरिंग प्रोसेस पण आम्ही लवकर सुरू करून आम्ही ते सर्व्हर विकत घेऊ। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतःचाच इन हाऊस सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत, पण त्याला वर्षभराचा कालावधी तरी नक्कीच लागतो मिनिमम। आणि असं करून आम्हाला आमचं जे दुसऱ्या कंपनीजवर किंवा एक्सटर्नल एजन्सीवर जे परीक्षांसाठी आपण अवलंबून राहतो त्याच्यापासून आपण आता नक्कीच पुढच्या येणाऱ्या वर्षभरात तरी आपण आपल्या यंत्रणा इथे राबवू।